विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ हा ना स्पेशली ज्यांनी ड्रॉप घेतलाय अशाच मुलांसाठी आहे. ओके, मग तुम्ही जर ड्रॉप घेतला असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असणार आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी पटकन लगेच देतो. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर इथं फळ्यावर आहे. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ही बॅच. बघा मी काय म्हणतोय, की ड्रॉपर टू टॉपर बॅच. आता तुम्ही म्हणाल चला तुमच्या बॅचचं प्रमोशन करतोय. हां, करतोय मी. तुम्हाला या बॅचची गरज आहे. मग आपली ड्रॉपर टू टॉपर बॅच. तुमचे प्रश्न काय आहेत सांगतो ना तुम्हाला, की माझा सिलेबस कंप्लीट होईल का? मी सांगतो, लक्षात घ्या. आमचं डिसेंबर पर्यंतचा प्लॅन तयार आहे. 31 डिसेंबर पर्यंत सगळा पोर्शन संपणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही सब्जेक्ट मीच घेतोय. ते एक आठवड्याचं डिसेंबर पर्यंतच्या आठवड्याचा प्लॅन माझ्याकडे तयार आहे. मी तुम्हाला सांगू का? वीकली प्लॅन मी देतोय, पण माझ्याकडे प्लॅन तयार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, की डिसेंबर एंडला तुमचा पोर्शन झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने तुमच्या फुल लेंग्थ मॉक टेस्ट होणार आहेत. मग तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला, की माझा रिझल्ट चांगला लागेल का? अरे लागणार. का नाही लागणार? चांगला रिझल्ट लागणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं मन तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतंय. काय? स्कोर कमी झाला तर? मी असताना, ही बॅच असताना तुमचा स्कोर कमी होणारच कसा काय सांगा बघू? तुम्हाला काय माहितीये का, लक्षात घ्या, की तुम्हाला प्रत्येक मी तुम्हाला सांगतो, ही तुमचे जे प्रश्न आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या नंबरवर मिळणार आहे. माझाच फोन नंबर आहे. करा की फोन. मी तुमचा प्रत्येक कॉल रिसीव्ह करतोय, लक्षात घ्या. ज्यावेळी माझी एखादी बॅच सुरू असते, तेव्हा फोन उचलला जात नाही रे. पण WhatsApp मेसेज तर करू शकताय की नाही? बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं आणखीन तुमचा एक प्रश्न आहे. कुठला माहिती का, लक्षात घ्या. तुमचा प्रश्न आहे, की मला फिजिक्सची खूप भीती वाटते. मी तुम्हाला सांगू का? हां, फिजिक्स टफ आहे. पण आपण जे प्रश्न घेतोय, आता तुम्हाला सांगतो, ड्युअल नेचर आमचा टॉपिक झालाय. अरे, एक-एक प्रश्न 4-4, 5-5 वेळा रिपीट होतोय रे बाळांनो. मग सोपे टॉपिक नाही आहेत का? भरपूर सोपे टॉपिक आहेत. पण आमची स्ट्रॅटेजी काय सांगू का? की बघा, फिजिक्स ठीक आहे, तुम्हाला अवघड वाटते मान्य करतोय मी. फिजिक्स जरा बाजूला ठेवतो. पण आमची पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी फिक्स आहे, की केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये मी 100 प्लस स्कोर करणारच आहे. त्यात माझा सगळ्यात फेव्हरेट केमिस्ट्री आहे. 50 पैकी 40च्या वर प्रत्येक विद्यार्थी जाणार आहे. का नाही जाणार? सगळंच घेतोय आपण परफेक्ट करून तुमच्याकडून. आणि मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो, इथं 40 म्हणल्यावर इथं कमीत कमी 60 पाहिजेत की नाही? जास्त पडणार आहेत त्याच्यापेक्षा. कारण आपण काय करतोय, की या डिसेंबरपर्यंत 11th स्टँडर्ड पण घेतोय ना. आता जी मुलं रेग्युलर आहेत क्रॅश कोर्स 2025 दुसरी बॅच आहे बरं का त्यांना आपल्या स्टोअर ऑप्शनमध्ये. तर मी तुम्हाला सांगतो, की लकीली त्यांचं पण तुमच्याबरोबर 11चा पण पोर्शन कंप्लीट होतोय ना. आलं का लक्षात? तर मुद्दा असा आहे, की मॅथ्स, सर्कल टॉपिक, स्ट्रेट लाईन टॉपिक, मेजर ऑफ डिस्पर्शन. अरे एकदम सोपे टॉपिक आहेत रे, आणि सांगतो एक आम्हाला कळालंय. तुम्ही जर व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित फॉलो केलं ना, तुमच्या पण लक्षात येईल, की बेसिक गोष्टी लागतायत मॅथ्समध्ये. खूप बेसिक गोष्टींची गरज आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला मी काय सांगतोय ते. इथं एवढं आपण टार्गेट जर अचीव्ह केलं, 200 पैकी 100 मार्क जर मिळाले, तर पर्सेंटाइल माहितीये का? 95 पर्यंत क्लोज जातो एवढ्याच मार्कावर, आणि फिजिक्सचा प्रत्येक मार्क बोनस असणार आहे. तुम्ही याच्यात मला 30 मार्क द्या. 130 झालं की 99 च्या पुढे पर्सेंटाइल जातंय. मग कसली भीती? मग मला तुम्हाला सांगायचंय काय, की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे, की या दसऱ्यापर्यंत आपल्या बॅचेसवर ऑफर आहे तुम्हाला माहिती आहे. नंतर त्याची किंमत वाढणार आहे. तुम्हाला वाटतंय नाही चला ठीक आहे, मॅथ्सला मला वेगळा कोर्स आहे, फिजिक्सला माझा कोर्स वेगळा आहे. मला केमिस्ट्री फक्त हवा आहे. आहे की आपल्या इकडं? फिजिक्स फक्त हवंय. आहे की मॅथ्स फक्त आहे. मॅथ्स पण सेपरेट आहे आपल्याकडं. पण मी प्रत्येकाला सजेस्ट करतो, की तुम्ही एक तर ड्रॉप घेतलाय ना बाळांनो, मग ही काही फी जास्त नाहीये रे तुमच्यासाठी. मी क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. 3,000च फी आहे. तुम्ही म्हणाल, की "सर पेरेंट्स नाहीत अलाऊ करणार. ऑलरेडी मी दुसरा कोर्स घेतलाय." तर इथं मी नाव घ्यायची माझी इच्छा होत नाही. पण तुम्हाला खरं सांगू का? मी वेगळ्या-वेगळ्या चॅनलवरती इंटरव्ह्यूज बघितले टॉपर्सचे, आणि सांगू का? ते जे टॉपर्स आहेत ते माझ्याकडं सुद्धा होते. याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये बरं का, लक्षात घ्या, की माझ्याकडंच होते म्हणून रिझल्ट लागला. नाही. मग ती जे काही टॉपर आहेत ना, त्यातली काही ड्रॉप घेतलेली पण मुलं आहेत, लक्षात घ्या. रेग्युलर स्टुडंट पण आहेत. आणि मी क्लिअरली सांगतो, मग माझ्या आता एक स्टुडंट आहे बरं का, की जिने माझा सुद्धा कोर्स घेतलाय. संघर्ष बॅच पण, क्रॅश कोर्स पण, आणि YouTubeवर अजून जे बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहेत, त्यातलेही कोर्स तिने घेतले होते.
ती म्हणली सगळ्या कोर्सची किंमत ऑफलाईन पेक्षा कमीच होती लक्षात घ्या. आलं का लक्षात? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी कुठंही ऑफलाईन क्लासेस नाहीयेत. जर तुम्हाला कोण म्हणत असेल ना ऑफलाईन वाले, आम्ही घेतो. नाही, तुम्हाला रेग्युलर बॅचमध्ये बसवलं जाईल आणि नुकसान होईल तुमचं लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपली ड्रॉपर टू टॉपर बॅच ही मोस्ट इम्पोर्टंट बॅच आहे तुमच्यासाठी. मी क्लिअरली सांगू का तुम्हाला? शेवटी ना, अभ्यास परफेक्ट नसेल तर डिप्रेशन पुन्हा येतंय. अरे आपल्याला येणारच नाही. आपण मॉक टेस्टच एवढ्या घेणार आहे ना, तुम्ही वाट बघणार आहे सीईटी केव्हा येणारच नाही. सीईटीची एक्झाम केव्हा होणार आहे या गोष्टीची तुम्ही वाट बघत असणार आहे. तेव्हा सरळ-सरळ आणखीन सांगतो, आणखीन थांबा तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी आणखीन लक्ष द्या. क्लिअरली, क्लिअरली या वर्षीची दिवाळी वेगळीच असणार आहे. या दिवाळीत मी तुम्हाला सांगतो, एक दिवस सुद्धा तुम्हाला सुट्टी नसणार नाही. तुम्हाला नाही, मला पण नाही. दिवाळीत समजा 7 दिवस असेल सेलिब्रेशन. जवळ-जवळ 14 टॉपिकचा माझा प्लॅन आहे. सकाळी एक, दुपारी एक. हां, असतो वेळ आपल्याकडं. मी गेली 23 वर्ष क्लासेस घेतो. मी बघतोय दिवाळीत ना काही मुलं 10-10, 15-15 दिवस सुट्टी घेतात. "नाही सर आम्हाला गावाला जायचंय." "नाही फिरायला जायचंय." ओके. हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे अभ्यास बंद करताना सगळं फिनिश होतोय. नंतर अभ्यास काय-काय करू पण वाटत नाही. पण मी नाही होऊन देणार. एक तर ड्रॉप घेतलाय कशासाठी घेतलाय? चांगल्या रिझल्टसाठी घेतलाय की नाही? मी काय म्हणतो ठीक आहे. आता तुम्ही हॉस्टेलला राहताय. सुट्टीसाठी पुन्हा जाणार गावाला. जावा ना गावाला. दिवाळी घरातल्याबरोबर साजरी करा. पण असं कोण म्हणतंय का, की साजरी करायचं म्हणजे दिवसभर नुसतं लोळत पडायचं? नाही. आपल्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत. एक दिवस सुद्धा दिवाळीला सुट्टी नाहीये. त्यामुळे तर डिसेंबर एंडपर्यंत पोर्शन होणार आहे आपला. तुम्ही म्हणाल, "सर मग असं-तसं टेस्ट कधी घेणार?" दर रविवारी टेस्ट घेतोय आपण. पण नंतर आपल्या गुरुवारच्या पण टेस्ट स्टार्ट करायच्या. आठवड्यातून 2 टेस्ट होणार आहेत. सो बॅकलॉगचं काय? ज्या सब्जेक्टची टेस्ट असेल, ज्या धड्यावरती टेस्ट असेल, ज्या टॉपिकवर टेस्ट असेल, तो तुमचा बॅकलॉग कव्हर करायचा. जे शिकवतात त्याच्यावर टेस्ट नसते आपल्याकडे. जुन्या टॉपिकवर आपण टेस्ट अरेंज करतोय. मग ज्या टॉपिकवर टेस्ट अरेंज केलेले म्हणजे थोडक्यात या रविवारी रोटेशनल डायनॅमिक्सची टेस्ट असेल, संपवा की तो टॉपिक. आलं लक्षात? बरं डेमो लेक्चर्स ॲप डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअरवरून सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. तुम्हाला टॉपर टू टॉपर बॅच दिसेल. फ्री लेक्चर बघा आणि बॅच पर्चेस करा. काही डाउट असतील तर मगाशी नंबर दिलेले आहेतच. या नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.